झूम नाही ना फेरी जी आहे 7 नंबरची फेरी जी आहे ती आपण आता बघत आहोत 7 नंबरच्या फेरीमध्ये एकदा आपण बघत असाल रुचिकाताई घोरपडे सर आपल्याला नको 50 रुपये उचल्याला घ्या पडले घ्या ना काय कुठे लक्ष आहे 8वी फेरीचा निकाल जो आहे आलेला आहे. आपण जर बघत असाल या ठिकाणी तर 8व्या फेरीमध्ये आपल्याला 50,189 मतं जे आहेत रुचिताताई घोरपडे तर 43,458 मतं वीणाताई वामन म्हात्रे यांना बघायला मिळत आहेत. म्हणजे जास्त मतं जे आहेत अनेक मतांची लीड जी आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. तिथं फोटो टाक ते फोटो काढ किती फेरे तो 18 बोलतात ते 18 ते 19 होणार बरोबर. नगरसेवकचं पण करा ना मला डिस्प्ले एकदा बरं ते पण फोटो काढले खाली बघ समोर आधी झूम करा म्हणे केला ना केव्हाचा मेसेज आला केलाय ना झूम केलेला आहे. लावता गिंबल झूम येत नाही त्याच्यात काय खाऊया गिंबल लावा काय झूम नाही होत त्याच्यात द्या मी थोडा वेळ बघते. बस कसं किती वेळ उभे राहणार बसून द्या. बसून घ्या तुमचा डिस्प्ले जर खाली तरी पाहिजे होता नाहीतर पुढे तरी पाहिजे होता. हा ना माझं 50 रुपये मला जाऊ नाही म्हणतो हां फोटो काढला दाखव फोटो काढला परत गेला आवाज नाही आला असं सांगितलं जातंय की अजून 10 फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत. 10 फेऱ्या अजून बाकी आहेत असं सांगितलं जातं आहे. आता फक्त 8 फेऱ्यांचा रिझल्ट जो आहे तो आला आहे आणि 10 फेऱ्या अजून बाकी आहे. आणि नगराध्यक्ष पदामध्ये जर आपण लीड बघत असाल तर 7 ते 8 हजारांची आपल्याला लीड बघायला मिळते. म्हणजे या 10 फेऱ्यांमध्ये पुढे काय होतं भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रुचिताताई घोरपडे अजून आघाडीवर जातात की वीणाताई वामन म्हात्रे त्यांना
जे आहे टक्कर देतात हे बघणं गरजेचं ठरणार आहे. पुढच्या फेरीचा देखील रिझल्ट जो आहे आपल्याकडे आलेला आहे. आपण जर बघत असाल तर 6,000 पकडा. ब्रेकिंग न्यूज आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर भाजप राष्ट्रवादी 29 जागा आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहिजे. शिवसेनेच्या 19 जागांवर आघाडी मिळवलेली आहे. सध्याच्या घडीला आपण भाजप आणि राष्ट्रवादी 29 जागेवर आघाडी मिळवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शिवसेना बदलापूरमध्ये 19 जागांच्या आघाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहे. इकडे आकडेवारी वाढत चालली आहे. जेवायला किती जण? अजूनही नगराध्यक्ष पदाकडे उमेदवार जेवायला पाहिजे तरी काय काम ठेवलं? 7,394 आघाडीवर असताना आपल्याला पाहायला भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला आघाडीवर असताना पाहायला मिळत आहे. आणि नगरसेवक कोण कोण झालेत अपडेट द्या. चला शेवटच्या फेरीपर्यंत नगरसेवक कसे आहेत ते आपण तुमच्यापर्यंत सांगणार आहोत. 1-2 मधून जर आपण बघत असाल तर जे काही आतापर्यंत आघाडीवर आहे आपण ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढे आहेत तेवढे बघूया. सर्वात पहिल्यापासून घेऊया. सौरभ लाड, त्यानंतर संभाजी शिंदे, शैलेश वडनरे, संजय गायकवाड, उल्हास संभवणे, अरुण सुरवाड, चंद्रकांत कोंडीकर, रमेश हर्षदा सोळसे आणि हर्षदा सोळसे दोन्ही, प्रणिता कुलकर्णी, वैशाली पाटील, रोहन पाटील, त्याचबरोबर हेमांगी भस्कर, हे सर्व जे आहेत आपल्याला आतापर्यंत आघाडीवर बघायला मिळत आहेत. बाकीचे अद्यापही आपल्यापर्यंत अपडेट्स आलेले नाहीत. आल्यावर आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू. त्याचबरोबर प्रफुल्ल मोरे हे सुद्धा आतापर्यंतचे जेवढे काही नगरसेवक आपल्याला पुढे बघायला मिळाले त्यांचे अपडेट्स आपण जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. काय आवाज आहे बाहेर? आला नवीन धावपळ आला. हं? धावपळ आला. आलं का? 56,700 नाही. ट्रेनचं दाखव फक्त ना. झालं किती तरी आहे सर? 10वी इकडे स्क्रीनवर. 2,000 द्या. बघ समोर पण आलं. फेरी क्रमांक 10 आपण बघत आहात. पुन्हा एकदा आपण जर बघत असाल या ठिकाणी भाजपाच्या रुचिताताई घोरपडे जे आहेत ते आपल्याला 56,709 एवढी मतं त्यांना मिळालेली बघायला मिळत आहेत. तर वीणाताई वामन म्हात्रे जे आहे शिवसेनेच्या 48,891 मतं एवढी त्यांना मिळालेली आहेत. आता सुद्धा आपण जर बघत असाल तर 8,000चा लीड या ठिकाणी रुचिराताई घोरपडे जे आहेत या बघायला मिळत आहेत. फेरी क्रमांक 10 जी आहे ती लागलेली आहे. अजून सांगण्यात फेऱ्या 8 फेऱ्या जे आहेत अजून बाकी आहेत. 48,891 मतं आपल्याला पाहिजे. सुमारे 7,818 मतांनी रुचिताताई घोरपडे या आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतात.
राजेंद्र घोरपडे या 56,709 मतं त्यांना मिळालेली आहेत आणि हिना वामन म्हात्रे यांना 48,891 मतांनी मिळालेली आहेत. 7,818 मतांनी रुचिता राजेंद्र घोरपडे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत, तर त्या आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या फेरीला आपण पाहू शकतो ही 10वी फेरी आपल्याला पाहायला मिळत आहे. 10व्या फेरीमध्ये पण भाजप आघाडीवरच असताना आपल्याला मिळेल. सुमारे 6,000 ते 7,000 मतांनी ते आघाडीवर आलेच आहेत. प्रत्येक फेरी किती मिळाले? 10 मिळाले. इथपर्यंत होते आता. पुन्हा एकदा आपण जे काही नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत आतापर्यंत आघाडीवरती ते बघणार आहोत. आतापर्यंत आपण जर बघत असाल तर सौरभ लाड, त्यानंतर संभाजी शिंदे, शैलेश वडनरे, संजय गायकवाड, उल्हास अंबवणे, अरुण सुरवळ, त्याचबरोबर चंद्रकांत कोंडिलकर, हर्षदा सोळसे, रमेश सोळसे, प्रफुल्ल मोरे, विजया राऊत आणि हेमांगी मस्कर एवढे जे आहेत आपल्याला उमेदवार आघाडीवर बघायला मिळत आहेत. यामध्ये बाकीचे जे काही उमेदवार आहेत अद्यापही अपडेट जो आहे आपल्याकडे आलेला नाहीये. 18चं सांगा. ओके, अजून एकूण जे आहेत 18 फेऱ्या सांगण्यात येत आहेत. 10वी फेरी सध्या सुरू आहे. 18 फेऱ्या सांगण्यात येत आहेत आणि सरासरी एकूण जे आहेत या ठिकाणी 8,000च्या लीडने रुचिताताई घोरपडे जे आहेत त्या आघाडीवर आहेत. किती आला? 49. हे झालं नो सिग्नल. जीव चालला याचा. आतापर्यंत आपण बघत आहात की 10वी फेरी जी आहे सध्या चालू आहे. 18 फेऱ्या ज्या आहेत त्या सांगण्यात येत आहेत. म्हणजे अजूनही 8 फेऱ्या ज्या आहेत त्या राहिलेल्या आहेत आणि याच मध्ये आघाडीवरती जर आपण बघत असाल तर आपल्याला भाजपाच्या रुचिता घोरपडे जे आहेत त्या 8,000 लीडने पुढे बघायला मिळत आहेत. तर त्यांच्या मागोपाठ आपल्याला शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे ज्या आहेत त्या बघायला मिळत आहेत. आता पुढच्या 8 ज्या काही फेऱ्या आहेत त्या फेऱ्यांमध्ये शिवसेनेच्या वीणाताई वामन म्हात्रे ज्या आहेत त्या लीड करतील का हे बघणं गरजेचं ठरणार आहे. त्याचबरोबर 12वी फेरी जी आहे आता लवकरच येणार आहे. 18 फेऱ्या एकूण असल्याचं सांगण्यात येत आहे आणि
पहिल्या फेरीपासून आपण जर बघत असाल तर रुचिताताई घोरपडे जे आहेत त्या आघाडीवरती असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. याचमध्ये आपण जर बघत असाल तर जे काही नगरसेवक आहेत ते नेमके कोण 11वी विजयी झालेत ते आपण बघणार आहोत. नगर अध्यक्षसाठी 11वी फेरी आपण बघत आहोत. रुचिता राजेंद्र घोरपडे पुन्हा एकदा आपल्याला 8,000 लीडने पुढे बघायला मिळत आहेत. 58,495 तर वीणा वामन म्हात्रे 50,686 मतांनी जे आहेत त्या आघाडीवरती आहेत. 50,686 मतांनी वीणाताई वामन म्हात्रे जे आहेत त्या आहेत. सध्या नगराध्यक्षाचा निकाल. सध्या नगराध्यक्षामध्ये रुचिताताई घोरपडे जे आहेत आपल्याला 8,000 मतांनी पुढे बघायला मिळत आहेत. तर त्याचबरोबर आपण जर बघत असाल तर शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे या 50,686 मतं त्यांना मिळालेली आहेत. जे 8,000 मतांचा हा जो काही गॅप आहे तो वीणा वामन म्हात्रे शिवसेनेच्या भरू शकतील का हा बघणं जे आहे ते गरजेचं ठरणार आहे. आता जे काही उमेदवार आहेत जे विजयी झालेले आहेत ज्यांची माहिती आपल्याकडे आली आहे नगरसेवकची ती आपण बघणार आहोत. आता सौरभ लाड, संभाजी शिंदे, शैलेश वडनरे, संजय गायकवाड, उल्हास संभवणे, अरुण सुरवळ, चंद्रकांत कोंडिलकर, रमेश हर्षदा सोडसे, त्याचबरोबर प्रफुल्ल मोरे आणि विजया राऊत आणि हेमांगी म्हसकर. तर एवढे जे आहेत आपल्यापर्यंत आले. 12 नंबरची फेरी आपण बघतोय. रुचिता घोरपडे जे आहेत आपल्याला 59 मतं जे आहेत त्यांना 59,720 मतं जे आहेत त्यांना मिळालेली बघायला मिळत आहे. तर शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे यांना 52,116 मतं आहेत. जे आता हा गॅप आपण जर बघत असाल तर थोडासा कमी होताना आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे 6,000 मतं 7,000 मतं आहे. म्हणजे 1,000चा लीड जो आहे या ठिकाणी पुन्हा कव्हर केला आहे वीणा वामन म्हात्रे यांनी. आता बघणं गरजेचं ठरणार आहे की ज्या बाकीच्या फेऱ्या बाकी आहेत अजूनही 6 फेऱ्या अद्यापही बाकी आहेत. मग या 6 फेऱ्यांमध्ये जर वीणा वामन म्हात्रे यांनी ज्या काही लीड घेतला पूर्ण 7,000 मतांचा होऊ शकतं का असं झालं तर मग वीणा वामन म्हात्रे जे आहेत आपल्याला पुढे बघायला मिळतील. नाहीतर मग रुचिता घोरपडे जे आहेत भाजपाच्या ते आपल्याला आघाडीवरती बघायला मिळणार आहेत. 52,116 मतांनी या पिछाडीवर असताना आपल्याला अजून आपण बघत आहात 6 फेऱ्या बाकी आहेत. 6 फेऱ्या आणि 7,000ची लीड. शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे मिळवू शकतील का 7,000ची लीड? तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्कीच सांगा. काय होऊ शकतं? आतापर्यंत आपण बघितलं मध्यंतरी ज्या काही फेऱ्या झाल्या त्याच्यामध्ये रुचिता घोरपडे जे आहेत त्या 9,000च्या लीडने पुढे होत्या. मात्र 2,000 पुन्हा ही लीड जी आहे कुठेतरी वीणा वामन म्हात्रे कव्हर करताना बघायला मिळत आहे. आता 59,720 आणि 52,116 असा जो आहे हा लीड आहे. नेमकं काय होणार हे बघणं जे आहे. अजून 6 फेऱ्या ह्या बाकी आहेत. एकूण 18 फेऱ्या सांगण्यात येत आहेत. 6 फेऱ्या या बाकी आहेत. टेबलवर नक्कीच 1,881 मतं तिथं काय बिस्किट खाऊन माल पण घेऊन बहुत जास्त आपल्याला यावेळी नोटांकडे दिसतंय. नागरिक सुज्ञ झालेले आहेत. इथं पण लागते ना चाय का चाय चाय एकूण किती भेटेल अजून 6 फेऱ्या ज्या आहेत त्या बाकी आहेत आणि 6 फेऱ्यांमध्ये 7,000चा लीड वीणा वामन म्हात्रे या कव्हर करू शकतील का हे बघणं गरजेचं ठरणार आहे. अध्यक्षपदाच्या ज्या उमेदवार होत्या रुचिता राजेंद्र घोरपडे या सध्याच्या घडीला आपल्याला आघाडीवर पाहायला मिळत आहे आणि पिछाडी जी धरलेली आहे ती वीणा वामन म्हात्रे यांनी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार
अनेक उमेदवार जे आहेत आपल्याला BJPचे या ठिकाणी आघाडीवर बघायला मिळत आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक 1 पासून ते 24 पर्यंत नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत रुचिताताई घोरपडे, ते गेल्या पहिल्या फेरीपासून आपल्याला 4,000, 5,000 आणि आता शेवटी आपण जर बघत असाल तर 7 ते 8,000 मतांनी आघाडीवर आहे. दोघांमधून आपल्याला ज्या आघाडीवर पगार मिळायला मिळत आहे ते 7,604 असे पगार मिळत आहे. 7,604 मतांनी भाजप आघाडीवर पाहायला आपल्याला दिसून येत आहे. एकूणच 18 फेऱ्या ज्या आहेत होणार आहेत अशी माहिती समोर आली. एकूण 18 फेऱ्या आहेत. आता 12 नंबरची फेरी सुरू आहे आणि 7,000च्या लीडने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळतात. भाजपाच्या रुचिताताई घोरपडे. सोळामधून आपण जर बघत असाल तर 16मधून आपल्याला शिवसेनेचे उमेदवार बघायला मिळत आहेत. नगरसेवक पदाचे रोहन पाटील आणि वैशाली पाटील दोघं पण जे आहेत ते आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहेत 16मधून. नाही आधीच घेऊन ठेवलंय ते रिपीट करते. बोला ना, बोला. रुचिता घोरपडे 59,720, तर वीणाताई 52,000 वीणाताई आणि 7,000ची 7,000ची हे काय करतात, फोन करतात, विचारतात आणि बाहेर ढोल वाजवतात. अरे झोमला बिस्किट पार्लेजा. वॉर्ड नंबर 12 मधून जे आहे संजय गायकवाड हे आघाडीवर बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर यांचीच माहिती आली आतापर्यंत. संजय गायकवाड जे आहेत 12B मधून आघाडीवर बघायला मिळत आहेत. ची अद्यापही माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये. तुम्हाला जर कुठला प्रभाग पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. हा बोला. 60,000 आकडा पार करण्याची शक्यता आपल्याला पहिले जे ना 1, 2, 3 ते राहिले म्हणजे नाही झालं नाही, काउंटिंग नाही झाली. हो नाही नगराध्यक्ष झाली. नगराध्यक्ष पुढे पुढे तर तुम्ही पाहू शकता की सध्या रुचिता घोरपडे आघाडीवर आहे. या रुचिता राजेंद्र घोरपडे यांच्या पाहू शकता. तुम्हाला काय वाटतं? काय चहा आहे? चहा हा द्या असते तर डोकं दुखून. घ्यायची ना
काय चहा घ्यायची का? प्रभाग क्रमांक 10 सांगतो आम्ही. 10, 2 मिनिटं 11, द्या. किती? 10, 11, 5, 9, 8, 24, 3, अजून चालू आहे ती मतमोजणी चालू आहे अजून. 18, 10 ब मधून शैलेश पडवळ जे आहेत ते आपल्याला आघाडीवर बघायला मिळतात. 10 ब मधून अचं अजून आलेलं नाहीये, परंतु सर्वात लास्ट जी अपडेट होती त्याच्यामध्ये अकिब कुहारी जे आहेत ते आघाडीवर होते. आता बघणं गरजेचं ठरणार आहे की नेमकं पुढे काय होतं. हा बोला काय हा हा आमचं सगळं झालं आधीच. नको ते नाही. watching me well. 23 नंबर मधून ठीक आहे. 23 नंबर अरुण सुरवळ जे आहेत 23 ब मधून ते आघाडीवरती आहेत आतापर्यंत आपण जर बघत असाल तर. आणि बस बचं आलंय, अचं अजून अद्यापही माहिती मिळालेली नाही. काय कोणाला पहिला गौरी, प्रिया गौरी, कोणी प्रिया गौरी मिळाले किती असं चांगली पण मिळते तर चांगले काय असताना माहिती प्रभाग क्रमांक 7 ठीक आहे. 7, 8, 3, 3चं सांग बरं. 3चं बरं. 3चा अद्यापही अपडेट नाही आलाय. 3 मध्ये अपडेट नाहीये. 1चा सुद्धा अपडेट आलेला नाहीये. आणि 2 मध्ये जे आहेत हेमांगी म्हस्कर आघाडीवरती आहेत आतापर्यंत. आणि मोहन चतुरे जे आहेत ते आघाडीवरती आहेत. अ आणि ब मधून दोन्ही आपल्याला भाजपाचे उमेदवार जे आहेत प्रभाग क्रमांक 2 मधून बघायला मिळत आहेत. 1 मध्ये जे आहेत त्या गौरी वाघ आघाडीवर होत्या आणि त्यानंतर प्रभाकर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 1 मधून. 3चा अद्यापही अपडेट आलेला नाहीये. 5 मधून हर्षाली गायकवाड जे आहेत ते आघाडीवरती आहेत. 5 मधून हर्षाली गायकवाड आणि सुगंधा पाटील जे आहेत ते आघाडीवरती असलेले आपल्याला बघायला मिळत आहेत. अ आणि ब दोन्ही मिळून सांगतोय आम्ही. 3चं का नाही येते? किती वाजता? खूप वेळ झाला. तिकडे बघ ना संपूर्ण महाराष्ट्र जेव्हा इकडे सगळे 0-0 होते ना तेव्हा तिकडे भाजपाचे खूप होते उमेदवार. आता 32 झाले ना ते व्यवस्थित ओव्हरऑल भाजपपेक्षा 20 झाले. इकडे फिरव तिकडे एक हिरवा तिकडे पण एकदा इकडे पण फिरवा जरा. जमणार. बघ 3298. प्रभाग क्रमांक 6, 16, 8 सगळेच सांगू का तुम्हाला? आता जेवढे आले तेवढे सांगतो. नाही आलं अजून. हा प्रभाग क्रमांक 8 मधून जे आहे सोनिया डमझेरे जे आहेत
टक्के ते आघाडीवरती बघायला मिळते. 17 नंतरचं नाही आलं काय 17 17 मध्ये पण नाही आला आहे अपडेट. 18 मध्ये प्रफुल्ल मोरे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला खूप मोठ्या लीडने आघाडीवरती बघायला मिळत आहेत. ठीक आहे, जायचं का बाहेर? टेबलवर असं टेकून तर या. प्रभाग 10 शैलेश पटवळ जे आहेत ते आघाडीवरती आहेत प्रभाग 10 मधून. आणि या साईडला आपण जर बघाल तर अकीब कोहारी जे आहेत ते आपल्याला आघाडीवरती बघायला मिळत आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून बोलत होतो आपण, ब मधून अकीब कोहारी जे आहेत ते आपल्याला आघाडीवरती बघायला मिळत आहेत. अजूनही 12च फेरी जे चालू आहे, म्हणजे 6 फेऱ्या अद्याप बाकी आहेत. बरोबर आहे. किती फरक आहे बोल. बरोबर बरोबर. दे दे का उमेदवारांची आघाडी आपल्याला पाहायला मिळते. राष्ट्रवादी 3 आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळते. भाजप 1 आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळते. चुरशीची जी लढाई आहे ती आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढाई आपल्याला पाहायला मिळते. आघाडीवर सध्या लढाई आहे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही आघाडीवर असताना पाहायला मिळते. साखर टाकली का नाही? एकूण आपण जर बघत असाल तर 20 फेऱ्या या ठिकाणी आहेत असं सांगितले जात आहे. म्हणजे आपल्याला अजून वाट बघण्याची जी आहे गरज आहे. पदाच्या उमेदवार रुचिताई घोरपडे या सुद्धा आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूर शहरामध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता येणार आहे. चहा मागवली चहाने घेतली. चला जाऊ आपण मनोजाच्या वडील आपल्याला. हे कोण टाकतं?
बदलापूर शहरातील एक मोठी अपडेट. शिवसेनेच्या 23 उमेदवार, भाजपचे 23 आणि राष्ट्रवादीचे 3 उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. यासोबत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुचिताताई घोरपडे या सुद्धा आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे बदलापूर शहरामध्ये आता भाजप आणि राष्ट्रवादी यांची सत्ता येणार आहे. बदलापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका फेरी तिसरी जी आहे ती आता आलेली आहे आणि तिसऱ्या फेरीच्या आघाडीवर आपण बघणार आहोत की उमेदवार कोण विजयी आहे. तिसऱ्या फेरीमध्ये प्रभाग 3 बघतोय आपण. यादी पाहिली. प्रभाग क्रमांक 3 मधून रुचिता राजेंद्र घोरपडे या 1095 मतांनी आणि सपना मुरसे कुडेकर या 436 मतांनी. तसंच आपण जर प्रभाग क्रमांक 3 मध्ये घ्या तुम्ही पण. तिकून जा. तिकून जा, तिकून जा. प्रभाग क्रमांक 4 या साईडने घ्या. प्रभाग क्रमांक 4 मध्ये कविता शरद तेली ह्या 609 मतांनी आहेत आणि त्यांना स्वप्ना श्रीधर पाटील. प्रभाग क्रमांक 5 बघत आहोत आपण. पाटील सुगंधा जे आहेत ते आपल्याला 1027 मतांनी पुढे बघत. 1027 मतं आहेत. तर हर्षली गायकवाड जे आहेत ते 1052 मतं त्यांना मिळालेली आहेत. प्रभाग 5 मध्ये बघतो. पाटील या आघाडीवर असताना आपल्याला 27 मतांनी त्या आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रभाग क्रमांक 6 मध्ये आपण बघण्यानुसार तर प्रियंका दामले जे आहेत त्या 1139 मतं त्यांना आहेत. तर त्याचबरोबर आपण बघूया 917 मतांनी किरण भोईर जे आहेत ते आपल्याला. त्यानंतर प्रभाग क्रमांक 7 मध्ये जे आहेत आपण बघतो की 987 जे आहेत घोरपडे रिद्धिता रवींद्र जे आहेत ते आहेत. तर दुसऱ्या साईडला 867 म्हणून प्रभाग क्रमांक 8 मध्ये 752 म्हणून स्वप्नील श्यामल सावंत. तर त्याचबरोबर जागा ब मध्ये जे आहे 819 मध्ये निशा सागर घोरपडे जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहेत आघाडीवरती. म्हणजे एकंदरीत आतापर्यंत आपण जर अंदाज घेतला या 819 मतांनी आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 9 मधून आपण जर बघत असाल तर आपल्याला म्हात्रे उषा तुकाराम जे आहे तुकाराम उषा म्हात्रे 856 आणि 892 मतांनी संदेश डंभरे जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळतात. 892 मतांनी आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 10 मध्ये जर आपण पाहू शकतो की सुवर्णा सुनील भगत 1080 मतांनी आघाडीवर असताना. प्रभाग क्रमांक 10 मध्ये आपण बघत आहोत 1080 मतांनी सुवर्ण. प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपण बघत आहोत 837 मतांनी रुपाली जनार्दन घोरपडे. तर 828 मतांनी रेश्मा राठोड जे आहेत आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार 828 मतांनी आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळते. रुपाली जनार्दन घोरपडे 15 अजून आलेलं नाहीये आपण दाखवत आहोत. मतांनी आघाडीवर असताना 11 नंबरमध्ये 867 रुपाली घोरपडे आणि शिवसेनेचे त्याचबरोबर 828 शिवसेनेचे 12 नंबर जे आहे 941 मतांनी सूरज मुठे. तर 819 मतांनी राजेश भगत जे आहे ते आपल्याला आघाडीवर बघायला मिळत आहे. 941 मतांनी आघाडीवर आहेत. 13चं अजून आलं नाहीये आपण सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. 13 मध्ये आपण जर बघत असाल 13 प्रभाग क्रमांक 14 मध्ये 15 मध्ये आपण पाहू 15चं आपण बघतोय 781 हर्षल घोरपडे. त्यानंतर 13 मध्ये आपण बघत आहोत की सूरज मुठे जे आहेत आपल्याला 13 मध्ये पुन्हा 13 डिस्प्ले झालेला आहे. 13 मध्ये आपण बघत आहोत मयुरे मोठे मयुरी जे आहेत त्या 688 यांनी पुढे दिसत आहेत. तर त्याचबरोबर जागा ब मध्ये चंद्रकांत विनायक कोल्डिंकर जे आहेत ते आपल्याला 823 मतं बघायला मिळत आहेत.
प्रभाग क्रमांक 14 बघूया आपण आता. प्रभाग क्रमांक 14 मध्ये रती पाटकर जे आहेत ते आपल्याला 729 मतांनी पुढे बघायला मिळतात. 729 मतं त्यांना मिळाली. तर 730 मतांनी जे आहेत संभाजी शिंदे जे आपल्याला पुढे बघायला मिळतात. प्रभाग क्रमांक 14चा निकाल सध्या आपण पाहू शकता. प्रभाग क्रमांक 15 मध्ये आपण जर बघत असाल तर 781 मतं हे भविता हर्षल घोरपडे आणि त्याचबरोबर ब मध्ये जे आहेत ते आपल्याला 608 मतांनी हर्षदा उमेश पवार जे आहेत त्या पुढे बघायला मिळत आहेत. तर आदित्य पाटील जे आहेत ते 721 मतांनी आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत. जे भाविता हर्षल घोरपडे आणि त्याचबरोबर हर्षदा उमेश पवार सगळे भाजपाचे उमेदवार आहेत. त्यानंतर 16 मध्ये आपण जर बघत असाल तर 16 मध्ये 1025 वैशाली विकास पाटील आणि रोहन जनार्दन पाटील जे आहेत ते 982 मतांनी पुढे बघायला मिळत आहेत. रोहन जनार्दन पाटील 982 मतांनी आघाडीवर असताना आपल्याला दोन्ही इथे शिवसेनेचे उमेदवार आपल्याला आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतात. फेरी तिसरी सुरू आहे ही. अजून काही महत्त्वाचे अपडेट्स असतील तर आपण नक्कीच देणार आहोत. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आपण बघतो दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक 17 आपण बघत आहोत. 824 दीपाली लांबकोळे आणि 1110 मतांनी प्रदीप वसंत गीते जे आहेत ते आपल्याला पुढे बघायला मिळत आहेत. वसंत गीते हे 1110 मतांनी आघाडीवर आहेत. प्रभाग क्रमांक 18 आपण साधा निकाल 18 मध्ये आपण जर बघत असाल तर 742 जे आहे त्या ठिकाणी विजया मोहन राऊत आणि त्यानंतर 879 जे आहेत आपल्याला प्रफुल्ल मोळे हे बघायला मिळत आहेत. 879 मतांनी जर आपण पाहू शकता की प्रफुल्ल मारुती मोरे हे आघाडीवर असताना आपल्याला पाहिजे. अ मधून आपल्याला विजया राऊत या आघाडीवर असताना पाहायला मिळाले. शिवसेनेच्या उमेदवार प्रभाग क्रमांक 19 मध्ये आपण बघत आहात की आपल्याला अतिशय लढत या ठिकाणी बघायला मिळते. 748 मतांनी वामन म्हात्रे तर त्याचबरोबर जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे. पिछाडी गेलेली आहे योगेश भुईर यांनी. आपण पिछाडी पाहू शकतो 745 मतांनी म्हणजे अवघ्या 3 मतांचा इथे फरक आपल्याला पाहायला मिळतो. प्रभाग क्रमांक 20 प्रभाग क्रमांक 20 मधून आपण जर पाहू शकतो 829 मतांची आघाडी त्यांनी मिळवली. ज्योती डार्विन यांना 829 मतांची त्यांना आघाडी मिळाली पाहू शकतो. 1050 मतांनी आपण पाहू शकता राजेंद्र लाड. सौरभ राजेंद्र लाड हे दोन्हीही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. दोन्ही येथे प्रभाग क्रमांक 20 मध्ये आघाडी मिळवताना आपल्याला पाहायला मिळाले. प्रभाग प्रभाग क्रमांक 21 मध्ये जर आपण पाहू शकता 855 उमेश आळेकर या 855 मतांनी आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळेल. तसेच शैलेश वडणारे 990 मतांनी शैलेश वडणारे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये 1149 1600 हर्षदा रमेश आणि 1600 रमेश जनार्दन 1100. हर्षदा रमेश 1600 आघाडीवर असताना पाहायला मिळतात. तसेच येथे दोन्ही दाम्पत्य आपल्याला आघाडीवर असताना पाहायला मिळते. रमेश सोळसे आणि हर्षदा सोळसे. रमेश सोळसे यांना 1000. प्रभाग क्रमांक 23 मध्ये धारवे. प्रभाग क्रमांक 23 चा आपण निकाल पाहिला तर 928 मतांनी सलोनी गायकवाड आपल्याला आघाडीवर असताना पाहायला मिळत आहे. आणि 927 मतांनी अरुण सुरवळ आपल्याला इथे आघाडीवर असताना पाहायला मिळत आहे. ही तिसरी फेरी अद्याप आपण आता तिसरी फेरी पाहत आहोत. दोन मिनिटं द्या. सगळं झालं की परत सांगतो तुम्हाला. प्रभाग क्रमांक 24 चा आपण निकाल पाहिला तर 756 मतं आपण पाहू शकतो. वैशाली धुमाळ
वैशाली दिने तुम्हाला आघाडीवर असताना आपल्याला प्रभाग क्रमांक 24 मधून द मधून जर आपण आघाडी पाहिली तर 756 मतांनी भरत जमदारे आपल्याला आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळालेले आहे. अजय भरत जमदारे आपल्याला आघाडीवर असताना पाहायला मिळाले. काय प्रभाग क्रमांक 23 मधलं आता जस्ट आपण निकाल पाहिला की सलोनी गायकवाड हा सध्याच्या घडीला आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 23 अ प्रभाग क्रमांक 22 मधून जर आपण पाहिलं तर हर्षदा रमेश सोळसे हे दोन्ही रमेश सोळसे आणि हर्षदा रमेश सोळसे हे दोन्ही दाम्पत्य हे आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहू शकता की प्रभाग क्रमांक नगराध्यक्ष पदाची 13वी लिस्ट आपण आता पाहतो की रुचिता घोरपडे यांना 60,998 आणि तसेच मीना बाबू म्हात्रे यांना 53,565 बसून घेऊया, बसून सांगू सर. हे इथे आपण पाहू शकता. ठाकरे यांना मिळालेली पदे. फोटो काढला काय माहिती. रुचिका घोरपडे यांनी 60,000चा टप्पा पार केलेला आहे इथे आपण पाहू शकतो. रुचिता घोरपडे रुचिता घोरपडे आणि 1-2 घेतले का तू? शरद तेली आहेत आणि रुचिता घोरपडे आहेत. चला बसून घ्या आता बसून लाईन करू. चेहरा बघा. इथे बसा. हा कट करू.